जस्ट आम्ही आता जात होतो तर हे बघा इकडे गवेरड्याच्या पायाचा छापा, बापरे. आणि हे ट्रॅप कुठे ते सेट करूयात. नितेश भाई तर ऑलवेज रेडीच असतो. घेऊन ठेवूया. हॅलो, नमस्ते, नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गावीच आहे. पहिला आपला जो व्लॉग बघितलाच असेल तुम्ही, जो की मुंबई गोवा हायवेवरूनचा जो आपला रस्त्याची कंडिशन तर ऑल गुडच आहे. पण मी आलो आहे पुन्हा एकदा कुसुममध्ये. नित्याबाई तर इकडे नितेश आणि त्याचा मित्र आहे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मला नितेश म्हणाला की दादा खेकडे पकडायला जाऊयात. त्याने मला सांगितलं ते खेकडे कशा पद्धतीने यांच्या गावी पकडतात, कारण प्रत्येकाच्या गावी खूप वेगवेगळ्या पद्धतीने पकडले जातात. तर आपण कुठे चाललो रे म्हणजे खेकडे पकडायला? इथं खाली आपला पडा आहे मोठा. अच्छा. तो तिथं आम्ही तिथं स्ट्रॅप ठेवली आहे. आपले तेलाचे जे हे असतात ना डबे, ओके, त्यांना ते एक मोस्ट प्रकारचे हे असतात कांपट्यांचे. ओके, त्याला लावतात आणि त्याच्यात आतमध्ये आपले कोंबड्यांचे आतडे टाकतात. मस्त. त्याचा वास येतो ना, पाण्याच्या ह्याच्यानं जातो ना खाली. अच्छा, पाण्याच्या प्रवाहाने वास जात असतो, त्याच्यानं वास जातो. मग ओके. ते बरोबर तिथंच येतात. आणि ही गावाकडची मुलं आहेत, अगदी बिनधास्त या रानावनात फिरत असतात. अजून पुढे जायचं? हा, ही लपवण्याची जागा आहे. हे बघा, ठीक आहे, इकडे घेऊन या रे भाई, या साईडलाच या. तर जस्ट मित्रांनो, हा जो इकडचा पर्याय आहे आणि तिथे पोहोचलो आहे. आणि यांचे जे कशा पद्धतीने इथे खेकडे पकडले जातात ना, ती पद्धत बघा कशी आहे. आणि हा बघा, हा ह्याच्यातनं गेले ना ते वरती उचल आता सावकाश. ह्याच्यातनं गेले ना, हा, ह्याच्यातनं आतमध्ये गेले की ह्या काट्यांमुळे ते परत येऊ शकत नाही. अच्छा, म्हणजे आतमध्ये गेले ते खातात, पण ओके. त्यांना माहिती नसतं ते बाहेर येऊ नाही शकत ते. हा, तेच आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांना वेडच बनवताय तुम्ही. आणि हे ट्रॅप कुठे ते सेट करूयात. नितेश भाई तर ऑलवेज रेडीच असतो. तर चला मित्रांनो, जस्ट आता आपल्या खेकडे जिकडे ट्रॅप लावायला जायचं तिकडे पुढे जावं लागणार आहे थोडंसं जंगलामधून. बघा, ए भाई आरामात, फुल. इथेच लावताय का? ओके ओके, हा आहे बघ. अच्छा, ओके, म्हणजे खेकडांनीच असे बियात असतात ते. आणि वास यांचा गेला ना पाण्याच्या ह्याच्यात. हा, ओके. तर मित्रांनो, बघितलं तर कशा पद्धतीने ही गावातली मुलं फुल ऍक्टिव्ह असतात. अच्छा, हे काय करतोय रे? त्याच्यावर दगड ठेवायला लागतो. ओके, हे असं लावायचं की हे तोंड आहे ना ते खाली राहिलं पाहिजे. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने. खालच्या किंवा वरती. म्हणून असं लावायचं. आणि हे तोंड डुबलं पाहिजे पाण्यात, म्हणजे पाण्यात नाही येणार ना ते. अच्छा, आणि त्याच्यावर दगड ठेवायला. तर आपला एक पहिला ट्रॅप आपण लावलेला आहे. भाई, तो जर दगडाने ते छेपेल. अच्छा, हा, म्हणजे वाहून जाऊ नये म्हणून.
हा ओके. पण येतात काय रे? ते डबक्यात नाही येतात. चला आता कुठे पुढे जायचंय का थोडं? पुढे जाऊया. दगडी असतील तिथं आपण टाकू. ओके. मुलांची मेहनत बघा फुल. उद्या आले पाहिजेत, जे जाळं लावलंय त्याच्यात फसले पाहिजेत भाई. आता आपण दुसरा हा डबा इथं लावूया, म्हणजे ते जाळ आहे ना त्याच्यातल्या सगळ्या इथे येतील. अच्छा हा हा बरोबर, म्हणजे पाण्याच्या प्रवाहाने. जंगल बघा फुल घनदाट आहे हे. अगदी चारी बाजूने जंगलच आहे आणि हा मधून मस्त हा पर्याय. ऍक्च्युली कितवा ट्रॅप लागला आपला? दुसरा. बघूयात. अवकाश. आता बाकीचं कुठे लावायचं? तिकडे पुढे लावूया. आणि जस्ट आम्ही आता जात होतो तर हे बघा इकडे गवेरड्याच्या पायाचा छापा. बापरे, दिसत असेल तुम्हाला. व्हिडिओत छोटा दिसत असेल पण हा मोठा, अगदी आपल्या हाताच्या तळव्यापेक्षा पण. माझ्या हाता एवढा. अरे बापरे, हा पण त्याचाच पंजा आहे. माझ्या हाता एवढा. म्हणजे या इथे गवेरडे फिरतात. अरे हा बघा, हा दुसरा, हा बघा तिसरा. हे बघा आयला. आणि या इथे मला वाटतं म्हणजे गवेरड्यांचा वावर आहे. आणि अगदी कारण त्यांच्या पायाचे ठसे दिसत आहेत, म्हणजे इथून जंगल आहे आणि त्यांचंच आहे सगळं. तर ते ऑफकोर्स असणार, पण इथे कसा पर्या वगैरे आहे तर पाणी वगैरे पिण्यासाठी इथे येत असतीलच. सो हे नको, इकडे नको, या साईडला. तू दोन कुठे दुसरीकडे म्हणत होतास ना? ते तिकडेच लावूया ना, भेटणार रे. चला. कोण आहेत रे? माकडं. मी बोललो आवाज कुठून आला? तर जस्ट मित्रांनो, आता त्या साईडला जे 2 ट्रॅप लावले आहेत आपण त्या वरच्या बाजूला, आणि आता आपण दुसऱ्या ठिकाणी आलोत. ही कोणती जागा आहे? तीच आहे ना रे, म्हणजे पर्याय तोच आहे काय रे? ओके. हे बघा ही जागा बघा इथे. कुठे जायचं रे पुढे? आणि आता एक इथे लावलाय आणि मुलांची फुल एकदम. तर जस्ट मित्रांनो, आता चारीच्या चारी जे ट्रॅप आहेत ते आपण लावलेले आहेत. 2 वरच्या साईडला आणि 2 इथे खालच्या साईडला लावल्यात. आणि नितेश भाई किती वाजता यावं लागणार आहे? सकाळी 6 वाजता. सकाळी 6 वाजता. आणि याचं कारण का लवकर? ते सकाळी नाहीतर ऊन पडलं ते नंतर तोडून टाकतात ते राजा. ओके. सो ठीक आहे मित्रांनो, तर हा व्हिडिओ जर कोणी बघत असतील नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीचा मेंबर व्हा. आणि सकाळी भेटूयात आपण आता डायरेक्ट. तर भाई इथे नितेश त्या साईडला चाललाय. किती डीप? अरे 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 भावा, अरे काय विषय? अरे अरे यार
आई शपथ भाई लागला नाही ना? अरे भिजलो आता. अरे यार, चल चल ठीक आहे, चल भाई लवकर निघूया. ए भाई चल, उद्या सकाळी यायचंय. तर चल चल. पोरगा का ऐकत नाही. मजा. ओके तर मित्रांनो, झालेच खूप मजा केली. आता निघालेलो घरी. उद्या सकाळीच. उद्या सकाळी 6 वाजता भेटूया, कारण आपण जे ट्रॅप लावलेत ते उद्या सकाळी आपण काढूया. ओके, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. तर दुसरा दिवस आहे आणि जस्ट आम्ही उठलो आहे आणि जे आपण काल ट्रॅप लावले होते त्यासाठी आम्ही निघालो आहे. तर चला आता जास्त वेळ नको घालूयात आणि बघूयात किती खेकडे आपल्या त्या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. सो चला. बाई इकडे नितेश. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला. तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे ट्रॅप काढायला. बघूया आपले ट्रॅप सक्सेसफुल होत आहेत काय. Yes. तर चला जाऊया आपण. तुला काय वाटतं आपल्याला भेटतील? भाई आता मला काय अंदाज नाही आहे किती भेटतील काय. भाई तुला काय वाटतं किती भेटतील, म्हणजे कसं काय? भेटतील 15-20 अशा. मिळाले तर चांगलंच आहे. मला असं कालच वाटलेलं की काय माहीत जर ह्याच्यात आलेच नाहीत तर, पण आता ह्यांचा एक्सपिरियन्स आहे. सो लेट्स सी. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. पुढे आता तुम्हाला दिसेलच. चला आता आपण पर्याच्या दिशेने निघालो आहे. सो भेटूया तिकडेच. आणि इथे आमचे काका पण आलेत, नितेशचे पप्पा आहेत. तर आपण या इकडे 2 लावलेले, बरोबर ना रे? बघूयात चला. आता आपण बघूयात. पहिला हा काढूया ना. दगड काढ. हाय. अरे वा. चला बघूया किती आहेत काय. ह्याच्यात आहे काय रे? साईज बघूया किती आहे. हा एकच आलाय. या ट्रॅप मध्ये एकच सापडलाय. बघा त्याला सोडून दे. दाखव. हा बघा स्मॉल आहे. याच्यामध्ये काय आलंय रे? मासा. अरे नाही पडेल तू. हॅलो हा बघ. कोणता मासा आहे हा? अरे अरे हा बघा. आपण याला सोडून देऊया, काय पकडणार नाही आहोत. टाकून देऊया ना रे. तर हा बघा हा मासा आहे, जिवंत आहे. कालच्या जागेवरती आलेलो आहे परत. जे 2 ट्रॅप लावले तिकडे बघूया किती सापडतात. हा हा ना बघ रे. दुसरा त्याच्या पुढे लावला नाही. काय
अरे रे पचका झालेला आहे. नाही काय या तरी डब्यात बघूया काय सापडतंय का. हा कसा का आवाज आला. इकडेच घेऊन ये. भाई याच्यात तरी 5-6 तरी असू दे. अरे पाणी आहे त्याच्यात. आता बघ पाणी काढावं लागतं. एकच चल नाही तर पुढेच खोलूया. चला आपल्या पर्यंत लावला नाही परवा तुझ्या काकांनी 35 किलो एवढा 3 डबे लावला. बापरे. आणि आता ती नवीन असली ना ताजी असली ना ती हो ते तर आहे. बघूया त्या डब्यात. एवढ्या वाचायला येत नाही शेवटी ते पण जीवन रे. हा किती आहे. 2. अरे वा मोठं आहे तो. तर बघूयात किती 3 जे आपल्याला सापडलेत. अरे बाहेर येतोय. टाक. 1 2 3. वा साईज मोठी साईज आहे. पकडायला जर चावायचे. नको राहू दे सोड. बस झालं. साईज बघा केवढी मोठी आहे. खतरनाक. एक त्याचा डांगा मोठाच आहे रे. काय होता. तुटलेला होता तो परत आला. अच्छा म्हणजे तुटून परत येतात का. खूप मोठा आहे. मोठा आहे भाई. व्हिडिओ मध्ये एवढा वाटत नसेल. था मला पकडतो. अरे रे रे नाही नाही नाही. जाऊ दे जाऊ दे. आता आपण यांना गोणीमध्ये भरून ठेवूया. अरे बापरे तो बस सोडताय. चला